ऑनलाईन शॉपिंग करताना खूप भारी वाटतं, पण पार्सल उघडल्यावर खरे आपली रियालिटी कळते हां. चला बघूया आज मिशोने आपल्याला काय काय पाठवले. नमस्कार, मी नायकांची सोनाली. साधेपणातलं सौंदर्य शोधत आपल्या ब्लॉगमध्ये आज ना की किचनसाठी म्हणा, थोड्या मोठ्या आपल्या गोष्टी घरासाठी ना आणि आपलं घर स्वच्छ सुंदर होण्यासाठी ना काही आयटम्स मी मागवलेले आहेत. तर बघा चला वन बाय वन आपण बघू. तर हे मी ॲक्च्युली हुक्स मागवून घेतलेले आहेत आणि हे हुक्स ॲक्च्युली मी एक लायटर आणलेला होता जो इलेक्ट्रिक होता, तर त्याच्यासाठीच मी लावण्यासाठी असं घेतलेलं आहे. फर्स्ट टाईमच घेतलेलं आहे, असं घरामध्ये कुठं माझं यूज झालेलं नाही आहे, बट त्याचे रिव्ह्यू बघूनच घेतलेलं आहे. आय थिंक मला वाटतं की खूप चांगले आहेत, बट त्याची रिॲलिटी नाही की ॲक्च्युली यूज केल्याशिवाय खरंच कळत नाही आहे. सो 4-5 दिवसानं आपण त्याची रिॲलिटी तर आपल्याला कळूनच जाईल, म्हणून मग म्हटलं की अजून 4-5 दिवसानं मी सांगतेच तुम्हाला. तर हे आमचे फत्तू केसांना कलर करून आलेले होते. मी जी खूप दिवसापासूनची इच्छा आहे, बट ते काही माझं होत नाही आहेत. आमच्या साहेबांचं मत आहे, जोपर्यंत तुमची केसं चांगली आहेत ना तेवढीच चांगली ठेवा. जेव्हा खराब व्हायला लागतील ना तर तेव्हा काय करायचं आहे कर. तर ओरिजिनली अजून माझी केसं खरंच खूप छान आहेत, म्हणून मी तसंच ठेवायचा प्रयत्न करणार आहे, कारण साहेबांचं तर आपल्याला ऐकावंच लागेल ना. बरं चला आता दुसरं पार्सल आपण ओपन करू. आणि दुसरं पार्सल ॲक्च्युली आमच्या घरातले सगळे पार्सल ना की श्रीषाच ओपन करत असते आणि तिला ते खूप आवडतं. आणि जर काही ती नसेल तेव्हा येतात त्यावेळेला मीही तिच्यासाठी ठेवते की बरं चल बाई तू ओपन कर म्हणून. तर बघू आता ह्यामध्ये काय आहे. तर हे ॲक्च्युली मॅट मला खूप आवडलेलं होतं, खूप दिवसापासूनची इच्छा होती. थोडंसं हे कॉस्टली आहे, आय थिंक 500-550 आहे. तर त्याचं मी लिंक आणि प्राईससुद्धा मी नक्कीच देईन. सो मला खूप आवडलेलं हे, तर म्हणून मी घेतलेलं आहे. त्याचं कलर ही तुम्ही मला नक्की सांगा कसं वाटतं. आता मला खरंच खूप ते छान वाटलं, म्हणून मग मी ते मागवलेलं आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं बघण्यामध्ये तर नक्कीच सांगा. तर ॲक्च्युली कसं असतं माहिती आहे काय, ऑनलाईन फोटोमध्ये सगळं आपल्याला भारीच दिसत असतं, त्यामुळे इथे आल्यावरती मग नंतर आपल्याला त्याची रियालिटी आणि यूज केल्यानंतर एक वेगळा आपल्याला अनुभव येतो. त्यामुळे सगळ्यात आधी हा आपला किचन मॅट सिंकजवळ ठेवायला खूपच यूजफुल आहे. क्वालिटी बघायला तर खरंच खूप सॉफ्ट आहे. आता वापरल्यावर खरंच कळेल की स्लीप होते की नाही आहे. सध्या तरी स्लीप होत नाही आहे, त्यामुळे आत्ता तरी खरंच खूप भारी वाटतं आहे. बट ते यूज केल्यावरती मी नक्की अनेक 4 दिवसांना ना जेव्हा आपल्या डेली ब्लॉगमध्ये आपलं बोलणं होतं ना, तर त्यावेळेला तर मी खरंच नक्कीच सांगेन. आणि हुक्स पण कसे की कधी कधी आपले टॉवेल्स म्हणा, स्पून म्हणा किंवा छोटे आयटमसुद्धा आपल्याला टांगता येतात, त्यामुळे ते मागवलेलं आहे. म्हणजे ड्रिलिंग नाही केलं तरीही चालेल आणि खरंच ते माझ्यासाठी परफेक्ट आहे असं वाटतं. सो मी अजून एक ऑर्डर केलेलं होतं, म्हणजे ते सोप होल्डर. शेवटी ॲक्च्युली काय होतं की सिंकजवळ सोप ठेवायला मस्त आहे, डिझाईन पण खरंच खूप भारी आहे त्याची, म्हणजेच पाणी खाली त्याची ड्रेन होईल असं वाटत नाही आहे. बट तेही आपल्याला यूज केल्यावरती कळेल. हे ॲक्च्युली ना की श्रीषासाठी हा मागवलेला होता, तर त्याच्यासाठी, कारण ती सिलेक्ट केलेली होती, तर तिला ह्या शेपमध्ये किंवा मुलांचं असतं की मुलांच्या चॉईसनेच करायचं वगैरे, तर तिला आता लगेच ते खेळायचं होतं. त्यामुळे ती असं ना की पेशन्सच नसतात की प्रत्येक गोष्टी आपल्या आल्यात ना की चला यूज करा, खेळा आणि मग त्या गोष्टी त्या त्या जागी लावून द्या. तर हे असं असतं, तर त्यामुळे हे असं मागवलेलं आहे. बट ते प्रत्येकाचे रिव्ह्यू बघितल्याशिवाय मी मागवत नाही आहे, रिव्ह्यू छानच होते म्हणून मागवलेलं आहे. सो मी नक्कीच तुम्हाला सुद्धा मी छान रिव्ह्यूसुद्धा देईन आणि खरी देईन, कारण हे आयटम्स बघितल्यावर ना की बजेटमध्ये तर आहेत ह्या, आणि किती दिवस टिकतात ना तर हे आपल्याला बघायचं आहे. आणि ऑनलाईन शॉपिंगमध्ये हे असंच असतं, कधी जॅकपॉट लागतो तर कधी आपल्यालाच सरप्राईज असा हा मिळून जातो. तर हे असं आहे. आणि त्यात प्लास्टिक म्हटल्यावर तर आपल्याला काही सांगता येत नाही आहे, बट कधी कधी मुलांच्या इच्छाही जपायला लागतात आणि कधी कधी त्या ना की आपल्याला खूप युजफुल असतात, त्यामुळे हे मागून घेतलेलं आहे. सध्या तरी मला ठीक वाटतं आहे. सो बघूच आपण, आपल्याला जॅकपॉट लागला की आपल्याला छान असा सरप्राईज मिळून जातो असं. तर अजून एक मी मागवलेलं आहे, ते खूप युजफुल आहे. आणि ॲक्च्युली ना की आमच्या घरामध्ये ना की ते घेणं भागच होतं. थोडंसं लेट झालं ते घेण्यासाठी, बट घेणं भागच होतं, कारण छोटीशी हाईट आमची घरात सगळ्यांचीच कमी असल्यामुळे ना की विचार केलेला होता की फॅन वगैरे कसं साफ करायचं. आणि ते स्टेअर्स माझ्याकडे घरी नाही आहेत, त्यामुळे मग आम्हाला खूप प्रॉब्लेम येत होता. मग कुठेतरी टेबल ठेवा, टेबलवर चेअर ठेवा आणि मग आपल्याला फॅन साफ करावं लागत होतं. तर त्यासाठी मी हे मागवून घेतलेलं आहे.
आणि मी पहिल्यांदा ना की यूज केला आणि मग व्हिडिओ तर ऑलरेडी बनवलेला होता. हे खूप पहिल्यांदा आलेलं होतं म्हणून मी त्याचा यूजसुद्धा केलेला होता आणि मग नंतर ना हा मी व्हिडिओ टाकते. कारण ना की 4-5 दिवसामध्ये सगळे पार्सल आल्यावरच एकदा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करायचा होता म्हणून. सो मला खरंच खूप आवडलं आणि इझिली आपण क्लीन करू शकतो फॅन वगैरे. क्वालिटी ही खूप छान आहे. प्राईसच्या मानानं तर खरंच खूपच छान आहे. आता प्रत्येकाची डिटेल मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन. सो तुम्ही नक्कीच चेक करा. बरं चला, ॲक्च्युली नाही की सगळ्या लेडीजचा एक आवडता विषय म्हणजे आपण साडी घेतलेली होती तर त्या साडीचं मला ब्लाऊज शिवायला टाकायचं आहे. त्यासाठी खूप जुगाड केलेला आहे आणि फायनल रिझल्टसुद्धा दाखवते मी. बट नाही की पहिल्यांदा साडी बघून घ्या आणि मग नंतर आपण कसं करायचं काय काय करायचं तर हे मी सांगते. हा हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे. तर चला, ॲक्च्युली नाही की ही साडी तुम्हाला आठवत असेल की आपण द्वारकादास श्यामकुमारमधून घेतलेला आहे. तर ह्याचा आता मला ब्लाऊज शिवायला टाकायचा आहे. तर मी खूप सगळे अशी सर्च केल्यावर मग मला एक ब्लाऊज आवडला. तर त्यासाठी मी काहीतरी जुगाड केलेला आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला ते सांगते. तर हे आहे आपलं ब्लाऊज पीस. आत्ताच जे ते साडीमध्ये दिलेलं आहे ते. आता मे बी हे एवढं असेल ब्लाऊज पीस. सो हे प्लेनच आहे. मग मला ॲक्च्युली इथेपर्यंत स्लीव्सचे मला शिवून घ्यायचं आहे. सो त्यासाठी मी आता काहीतरी जुगाड केलेला आहे. बट आता बघू, जेव्हा आपण शिवायला जायला टाकतो ना आता, तर त्यांचे अजून काहीतरी वेगळंच मत असतात. सो फायनली रिझल्ट आपला कसा येतो ते तर बघू. आता माझ्या हिशोबाने ना की तर मी हे नेटचं ब्लाऊज पीस आणलेलं आहे 1 मीटर आणि मला हे 250 रुपये मीटरने मिळालेलं आहे. आणि हे मला स्लीव्जला इथेपर्यंत स्लीव्ज असतात ना तर इथंपर्यंत असं मला ठेवायचं आहे आणि थोडंसं इथं नेट ठेवून असा माझ्या डोक्यात विचार आहे. फोटोसुद्धा एक आहे माझ्याकडं, तर मी त्यांना ते दाखवेन. मग म्हटलं की चला तर हे शिवायला टाकते. आता किती दिवसात देतील आय डोंट नो. पण ही कशाची कुठली तयारी चालू आहे ना तर ते आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला लवकरच दिसेल. पण ॲक्च्युली माझ्याबाबत साड्याच्या बाबतीत असं होतं, कधी तहान लागते तेव्हाच मी विहीर खोदत असते. असा प्रकार म्हणायला काही हरकत नाही आहे. बट मला असं वाटतं की एक 3-4 दिवसात तरी मला ब्लाऊज पीस मिळालं ना तरच माझ्या ज्या गोष्टीसाठी मी करत आहे ना तर त्या गोष्टीचं सार्थक होईल असं वाटतं. सो चला बघू पहिल्यांदा. आता ही साडी कशी वाटली तर नक्कीच सांगा. ऑलरेडी ही साडी तुम्ही बघितला आहात. ह्याचा मी ॲक्च्युली साडीचं कलेक्शन म्हणा किंवा साडीचा ब्लॉग घेतलेला होता ना, शॉपिंगसाठी गेलेलो द्वारकादास श्यामकुमारमध्ये सेलला गेलेलो होता डिसेंबर महिन्यामध्ये. ॲक्च्युली जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये मी ॲक्च्युली हा व्हिडिओ टाकला असेल. सो नक्कीच बघा, खूप छान छान साड्या होत्या. मग मला हा खूप छान आहे, कलर खूप भारी वाटतो म्हणून मी घेतलेला आहे. आणि ह्याचं ब्लाऊज पीस शिवून कसं तयार होतं ना तर हेही मी नक्की दाखवेन. आणि काहीतरी वेगळंच असं मी शिवून घेते. म्हणजे पहिल्यांदाच मी असं काहीतरी माझ्या डोक्यात प्लॅन आहे. सो तसं मी बघते आता होईल का. पहिल्यांदा आता ब्लाऊज शिवायला टाकून येते आणि मग आपण भेटूच. ॲक्च्युली नाही की माझा जास्त वेळ घ्यायचा खरंच विचार नसतो, त्यामुळे छोट्या छोट्या ब्लॉग मी नक्कीच घेऊन येईन. आणि आता भेटूच आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला हा आपला छोटासा अनबॉक्सिंग ब्लॉग म्हणा आवडला असेल किंवा ही साडीचं कलर कसं आवडते तर नक्कीच मला खरंच कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच आपल्या डेली ब्लॉगसाठी ना सपोर्ट करत राहा. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट अशा धमाकेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली.